धांद्री परिसरात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज पहाटे धांद्री येथील श्री देवीदास तुळशीराम चव्हाण यांच्या घराजवळ बांधलेले म्हशीचे पाडू बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली। यापूर्वी मागील आठवड्यात देखील चोळ शिवारात श्री भाऊसाहेब बदाणे यांच्या गायीचा गोरा बिबट्याने ठार केला होता। सलग होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात लहान थोरांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। सध्या बिबट्या गावात लगतच्या शेतशिवारात व मळ्याखाळ्यांच्या परिसरात वास्तव्य करत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावला असला तरी बिबट्या दररोज वेगवेगळ्या शिवारात ठिकाण बदलत असल्याने तो अजूनही जेरबंद झालेला नाही। मळ्याखेळांमध्ये वस्तू असल्याने लहान मुलांवरही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी श्री नितीन काळू चव्हाण यांनी केली आहे। सदर घटनेचा पंचनामा वन कर्मचारी श्री अहिरे यांनी केला आहे। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यांची दुरावस्था शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। धरणातून पाणी सोडण्यात आले असता कालव्यांची नीट देखभाल नसल्याने पाणी थेट शेतात शिरले आहे। सध्या गहू काढणीला आला असताना शेतात पाणी साचल्यामुळे गहू कसा काढावा या चिंतेत शेतकरी सापडले आहेत। पाणी सोडण्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र काम न करता केवळ पाणी सोडले जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। मागील वर्षीही मार्च महिन्यात याच कालव्यामुळे मोठे नुकसान झाले होते, तरीही प्रशासनाने धडा घेतलेला दिसत नाही। पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे। वेळोवेळी बातम्या झाल्यावरच अधिकारी जागे होतात असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। उजव्या कालव्याला पिचिंग करून कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे ही शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे। इंजिनियर रोशन सोनवणे यांनी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम मंजूर असल्याचे सांगितले आहे, तर पियुष पाटील यांनी 15 मार्चपर्यंत अंदाजपत्रक तापी महामंडळ जळगाव येथे सादर केले जाईल असे नमूद केले आहे। मात्र शेतकऱ्यांना आता पोकळ आश्वासनं नकोत, लेखी स्वरूपात आदेश देऊन तात्काळ काम सुरू करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा किंवा उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आम्ही पेरल्यापासून हा जो दरवर्षाचा जो उपद्रव आहे पाटचारीचा, दरवर्षी आम्ही त्यांना माहिती देतो की बुवा सदर पाटचारी ही तुमची कॅपेबल नाही आहे, तरी तुम्ही ती कॉन्क्रिटीकरण करा। कॉन्क्रिटीकरणचा त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचा मुद्दा घेतलेला नाही। दरवर्षी फक्त ते काय करतात, पाणी सोडण्याच्या अगोदर जे खडे मुरुमची जी जमीन आहे त्या जमिनीवरती झाडे झुडपे उतरतात आणि पाणी सोडण्याच्या अगोदर JCBच्या सहाय्याने ते कोरून घेऊन घेतात। त्यामुळे काय होऊन जातं, गळतीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। दरवर्षी आम्ही त्यांना निवेदन देतो, पण त्या कुठल्याही पाठपुरावा करत नाही। हे जे नुकसान झालेलं आहे, तर याची आम्ही मागच्या वेळेस आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना माहिती दिली होती की कांद्याचं नुकसान झालं, पंचनामा झाला, पण कुठल्याही पद्धतीचं आम्हाला त्याच्यातून आर्थिक सहाय्य शासनाने दिलं नाही। स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS pH मेंटेन RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत 14 तास उपलब्ध। 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, फोम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क 86 25 97 09 48।